विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तेची प्रेरणा निर्माण व्हावी, ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं आणि शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव व्हावा या उद्देशानं केदारनाथ सार्वजनिक वाचनालय आणि सामाजिक संस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव समारंभ उत्साहात साजरा झाला। संस्थेच्या या उपक्रमाचं यंदाचं 26वं वर्ष असल्यानं विशेष उपक्रमाअंतर्गत 26 गुणवंत विद्यार्थ्यांना 26 सायकली भेट देऊन सन्मानित करण्यात आलं। या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार भीमराव अण्णा तापकीर आणि प्राध्यापक डॉक्टर सुधाकर जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी पुणे शहर तसेच ग्रामीण भागातील सुमारे 1500हून अधिक विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। विद्यार्थ्यांची विभागनिहाय निवड करून प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना सायकल प्रदान करण्यात आली, तर इतर गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, चषक, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आलं। येथील सलग 26 वर्ष विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबवण्यात येणारा हा उपक्रम आज अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरतोय। कार्यक्रमात प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक गणेश शिंदे यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं। त्यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनासाठी कठोर परिश्रम, सातत्य, शिस्त आणि सकारात्मक विचार यांचं महत्त्व पटवून दिलं। त्यांच्या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे लाभ घेतला। प्रास्ताविका संस्थेचे संस्थापक आणि विद्यमान नगरसेवक हरिदास चरवड यांनी संस्थेच्या विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली। ते म्हणाले, केवळ सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या प्रेमातून हा उपक्रम सुरू करण्यात आला। काही मित्रांनी मिळून सुरू केलेल्या या उपक्रमाला आज 26 वर्ष पूर्ण झाली आहेत। हजारो विद्यार्थ्यांच्या यशामध्ये आमचा छोटासा वाटा आहे आणि याचा आम्हाला अभिमान वाटतो। विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी हा उपक्रम यापुढेही अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहील। यावेळी संस्थेतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा आदर्श विद्यालय सिंहगड करंडक 2026 हा पुरस्कार खडकवासला येथील रयत शिक्षण संस्थेच्या यशवंत विद्यालयास प्रदान करण्यात आला। कार्यक्रमास नगरसेवक तथा सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय अध्यक्ष सचिन मोरे, नगरसेवक बाळासाहेब नवले, विश्वास ग्रुपचे बाळासाहेब पोकळे, नगरसेविका जयश्री भूमकर, नगरसेविका कोमल नवले, सनस विद्यालयाचे माजी शिक्षक कांबळे सर, केरबा चरवड, दशरथ मनेरे, विद्याचरण मनेरे, दीपक चव्हाण, प्रवीण नाईक, सरपंच गोकुळ करंजावणे, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सारंग नवले, यशवंत विद्यालयाचे प्राध्यापक नंदकुमार फडतरे, ज्येष्ठ शिक्षिका सौ येवले मॅडम, सौ शेळके मॅडम, बनकर मॅडम, वडेकर सर, अनंत भोईर, पंकज फुले, दत्तात्रय देशपांडे, ॲडव्होकेट सागर चंदनशिवे, सुशांत कुटे, सतीश कुटे, संदीप कुटे, गणेश कुटे, प्रकाश लिम्हण, संदीप चरवड, डॉक्टर विवेक काळे, श्रीकांत पवळे, आकाश लोणारे, शिवानंद पाटील, राजेश कुटे, केदार जाधव, चंद्रकांत पवळे, सुनील कांबळे, पूनमताई चरवड, अश्विनी पवळे, छाया चरवड, बाबळेताई, गौरीताई पवळे, जान्हवीताई जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर अण्णा दळवी यांनी केलं। विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करताना त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देत गुणवत्तेला प्रोत्साहन देणं आणि शिक्षण क्षेत्रात सकारात्मक स्पर्धा निर्माण करणं हा संस्थेचा प्रमुख उद्देश असून गेल्या 26 वर्षांपासून सातत्यानं राबवण्यात येणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरतोय। सायकल भेटली त्याबद्दल मला खूपच छान वाटलंय आणि आता इथे कळतंय की खरं तर मेहनतीचं फळ मिळतं म्हणून। आणि पूर्ण वर्षभरच नाही तर आधीपासूनच खूपच अभ्यास वगैरे केला, पण त्याबद्दल नंतर आपल्याला सरांनी किंवा इथे येऊन मला त्याचं गिफ्ट मिळालं आणि त्यात लकी ड्रॉ पण मिळालं। त्याच्यात मला खूप आनंद भेटला। थँक्यू। 12वी पास केली आर्ट्स मधून आणि माझं अधिकारी होण्याचं स्वप्न आहे। की सर्वांचं एक म्हणणं असतं की चांगले टक्के पडले 10वीत की सायन्स घ्यायचं, पण तसं नाही केलं पाहिजे। आपण आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपली स्ट्रीम निवडली पाहिजे आणि मी सरांची खूप आभारी आहे। त्यांनी मला माझा सत्कार केला आणि माझे आई वडील आणि मी गुरुजनांचे आभारी आहे। धन्यवाद। आत्ताच माझी इयत्ता 10वी झाली। चांगला वाटला मला अनुभव। मला 97.2% पडले आहेत 10वीत। मी सुरुवातीला 3-4 तास करायचो रेग्युलर अभ्यास दर दिवशी। त्याच्यानंतर आदल्या महिन्यात म्हणजे 1-2 महिन्या अगोदर एका तासाने अभ्यास वाढवला। या सगळ्यामध्ये माझ्या आई वडिलांचा खूप मोठा हातभार आहे, कारण प्रत्येक वेळेला रात्री 1-2 जरी वाजली तरी आई माझ्यासोबत बसायची अभ्यासाला। त्यामुळे मी तिचे खूप खूप आभार मानतो। सायकल मिळाल्यावर सायकल हो, मी खूप खुश आहे आता सायकल मिळाल्यानंतर सुद्धा। डुबल आज 10वी मध्ये चांगले गुण मिळाल्याबद्दल माननीय सरांनी आम्हा सर्वांचे सत्कार केला, त्यासाठी मी खूप त्यांची आभारी आहे। आणि
त्यांनी नेहमीच 26 वर्ष हा उपक्रम राबवला आहे. त्याच्यामुळे आम्ही सर्व विद्यार्थी पण फार खुश आहोत. धन्यवाद. माननीय हरिदासजी चरवड यांनी आज जो प्रोग्राम केलाय आमच्या मुलीसाठी, आम्ही तिचं कौतुक तसंही करत असतो घरी सुद्धा. ती आम्हाला खूप गर्व आहे तिच्यावरती, पण आज यांच्याकडून सुद्धा तिला एक शाबासकीची थाप मिळाली आहे आणि डबल बक्षीस मिळालंय आम्हाला. आणि त्यांनी आमच्यासाठी सुद्धा म्हणजे महिलांसाठी सुद्धा आधी काही उपक्रम राबवले होते, ज्याच्यामधून काही आम्ही ड्रायव्हिंग क्लासेसला वगैरे सुद्धा गेलो होतो. सो असे उपक्रम ते खूप सारखे करत असतात. त्यामुळे अशा नेत्याची खूप स्तुती आहे आमच्या साईडनी सुद्धा, की ते असे काही उपक्रम जे करतात ते सगळ्यांसाठी खूप उपयोगी पडत आहेत. सो आमच्या मुलीला आज हा मान दिला त्याबद्दल धन्यवाद. त्यांनी जो कार्यक्रम आयोजित केला होता त्यासाठी मी उपस्थित झाले होते. माझ्या मुलाला पण इथे बक्षीस मिळालं पहिलं. आणि सरांनी जो उपक्रम राबवला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभारी आहे, की त्यांनी हा जो खूप वर्षापासूनचा सातत्याने उपक्रम राबवतात त्यामुळं विद्यार्थ्यांना अभ्यास करायचं प्रोत्साहन पण मिळतं. 10वी-12वीच्या मुलांना याच्या माध्यमातून जे काही प्रोत्साहन मिळतं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. ऐसे प्रोग्राम्स होते थे ये पता नहीं था. नाउ आई केम टू नो कि यहाँ पे ऐसे होता है, इतना कार्यकर्ता इतना वर्क करते हैं. आज जाके समझ में आया ऐसे भी प्रोत्साहन बच्चों को मिलता है. ये प्रोत्साहन देखकर बहुत खुशी है. ऐसे ही होते रहना चाहिए. हमारी जो सेवा लगी कि हम भी आपके साथ जुड़ने के लिए नमस्कार. केदारनाथ सार्वजनिक वाचनालय पतपेढी आणि हरिभाऊ चरवड यांच्याद्वारे गेली 26 वर्षे अविरतपणे हा विद्यार्थ्याचा सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो. हे अत्यंत प्रेरणादायी गोष्ट आहे. सातत्याने एखादा कार्यक्रम करणं हे अत्यंत अवघड गोष्ट असते, पण हरिभाऊ हे करत आहेत. त्यांच्या या सर्व कार्यास माझ्या शुभेच्छा आहेत. नमस्कार. सुधांशू कुलकर्णी. मी सुधांशू कुलकर्णी. आत्ताच माझी इयत्ता 10वी झाली. चांगला वाटला मला अनुभव. मला 97.2% पडले आहेत 10वीत. मी सुरुवातीला 3-4 तास करायचो रेग्युलर अभ्यास दर दिवशी. त्याच्यानंतर आदल्या महिन्यात म्हणजे 1-2 महिन्या अगोदर एका तासाने अभ्यास वाढवला. या सगळ्यामध्ये माझ्या आईवडिलांचा खूप मोठा हातभार आहे, कारण प्रत्येक वेळेला रात्री 1-2 जरी वाजले तरी आई माझ्यासोबत बसायची अभ्यासाला. त्यामुळे मी तिचे खूप खूप आभार मानतो. सायकल, हो, मी खूप खुश आहे आता सायकल मिळाल्यानंतर सुद्धा. आता हरिभाऊ 26 वर्ष तुमच्यासाठी काम करत आहेत. हो हो, खूप चांगलं वाटलं. मी त्यांचे पण आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार, मी रुचा दीपक डुबल. आज 10वीमध्ये चांगले गुण मिळाल्याबद्दल माननीय सरांनी आम्हा सर्वांचे सत्कार केला, त्यासाठी मी खूप त्यांची आभारी आहे. आणि त्यांनी नेहमीच 26 वर्ष हा उपक्रम राबवला आहे. त्याच्यामुळे आम्ही सर्व विद्यार्थी पण फार खुश आहोत. धन्यवाद. इथं गणेश शिंदे सरांचं व्याख्यान पण होतं. हो. कसं वाटलं? छान वाटलं ऐकून. छान बोलले ते. भरपूर प्रेरणा मिळाली त्यांच्याकडून. छान वाटलं. शिक्षणासाठी खूप मदत मिळते तुम्हाला. भविष्यात काय बनायचं, अभ्यास कसा करणार आहात? इथून पुढे अजून जास्त काही ठरवलं नाहीये. सायन्स घेतलंय. असाच सुरू राहील प्रवास. मी कल्याणी अंबरसिंग बागुल. मी आता 12वी पास केली आर्ट्समधून. आणि माझं अधिकारी होण्याचं स्वप्न आहे. की सर्वांचं एक म्हणणं असतं की चांगले टक्के पडले 10वीत की सायन्स घ्यायचं, पण तसं नाही केलं पाहिजे. आपण आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपली स्ट्रीम निवडली पाहिजे. आणि मी सरांची खूप आभारी आहे. त्यांनी माझा सत्कार केला आणि माझे आई वडील आणि मी गुरुजनांचे आभारी आहे. धन्यवाद. काय भावना तुमच्या? केदारनाथ सार्वजनिक वाचनालय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेली 26 वर्ष सातत्यपूर्ण 10वी आणि 12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ केला जातो. माझे सर्व सहकारी, मग आपले चंद्रकांत पवळे असतील, प्रकाश लिमन आहे, सुनील कांबळे आहेत, सर्व सहकारी गेले सातत्यपूर्ण 25 वर्ष हा कार्यक्रम करत आहेत. हे 26वे वर्ष आहे. आणि विशेष म्हणजे 26 वर्ष सातत्यपूर्ण या कार्यक्रमाला माझ्याबरोबर आदरणीय प्राचार्य सुधाकर जाधवर सर या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. मला त्याचा खूप आनंद या ठिकाणी वाटत आहे, कारण सातत्यपूर्ण एखाद्या सामाजिक कामामध्ये आपल्याला जर आध्यात्मिक आणि आपल्या गुरूंची साथ नसेल तर आपल्याला निश्चितपणे त्यामध्ये यश हे मिळत नाही. परंतु हे चांगलं काम करण्यासाठी आशीर्वाद जे आहे, शुभ आशीर्वाद जे आहेत आपल्या गुरूंचे मिळत आहेत. मला वाटतं या माध्यमातून भविष्य काळामधील पिढी जी आहे
ती संस्कारक्षम निश्चितपणे व्हावी. उत्तम ज्ञान तर ते घेता येतं मिळेलच त्यांना, परंतु त्याबरोबर संस्कारक्षम पिढी जर घडली तर निश्चितपणे त्याचा फायदा समाजाला होईल. मला वाटतं माझ्या शिक्षणासाठी ज्या शिक्षकांनी मला शिकवलं ते आज कांबळे सर सुद्धा या ठिकाणी आहेत आणि या कार्यक्रमाला ते आले, त्याबद्दल मला त्याचा आनंद निश्चितपणे झालेला आहे. कारण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सामान्य घरातील विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलं आणि आज सुद्धा या कार्यक्रमाला त्यांना पाहिल्यानंतर आम्हाला ती छेडी आठवते. इंग्लिशला ते शिकवायला होते आणि मला वाटतं त्यांनी घडवलं म्हणून आम्ही घडलो. निश्चितपणे त्याचा आनंद मला या ठिकाणी होत आहे. विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. स्पर्धेचं युग आहे, प्रगती निश्चितपणे होईल, परंतु त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करण्यासाठी आपल्याला सातत्य ठेवावं लागेल. सातत्य ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या आईवडिलांचा, आपल्या गुरूंचा सन्मान ठेवून त्यांचं ऐकावं लागेल आणि म्हणून तुम्ही उच्च पदस्थ निश्चितपणे व्हाल, परंतु त्याबरोबर आपल्या आईवडिलांचा, आपल्या समाजाचा, आपल्या बांधवांचा सन्मान करणं, त्यांच्याबरोबर राहणं, आपल्या देशावरती प्रेम करणं हे खूप गरजेचं आहे. धन्यवाद. सायकल भेटली त्याबद्दल मला खूपच छान वाटलंय आणि आता इथे कळतंय की खरं तर मेहनतीचं फळ मिळतं म्हणून. आणि पूर्ण वर्षभरच नाही तर आधीपासूनच खूपच अभ्यास वगैरे केला, पण त्याबद्दल नंतर आपल्याला सरांनी किंवा इथे येऊन मला त्याचं गिफ्ट मिळालं आणि त्यात लकी ड्रॉ पण मिळालं. त्याच्यात मला खूप आनंद भेटला. थँक्यू. भविष्यामध्ये ही जे नगरसेवक अशा उपक्रम राबवतात, येणाऱ्या मुलांना तुझ्याकडून काय संदेश असेल? मला हा संदेश द्यावासा वाटेल की असे जे कार्यक्रम आयोजन करतात या कार्यक्रमांचे ते अटेंड केले पाहिजेत. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या नगरसेवक काय करतात आपल्याबद्दल ते कळेल आणि मग पुढे जाऊन आपण सुद्धा समाजासाठी काय करू शकतो. आत्ताची पिढी करिअर मार्गदर्शन, करिअर गायडन्स वर्कशॉप करू शकतात. आरंभ पर्वासाठी लक्ष्मण साबळे, पुणे. आरंभ पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.